प्रिय मित्रांनो, संत बार्बरा ही 3ऱ्या शतकातील एका श्रीमंत घराण्यातील मुलगी आणि ती तशी आई वडिलांची खूप लाडकी होती. परंतु तिचे वडील जे होते ते एक खंबीर प्रवृत्तीचे होते आणि त्यांना वाटत होतं की मी सांगेन तसंच पोरीने वागलं पाहिजे. परंतु तिने गुपचूपपणे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बरीचशी माहिती मिळवलेली होती आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन तिला आकर्षित करीत होतं आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे काही ऐकलं होतं त्यासाठी ती स्वतः ख्रिस्ती झालेली होती आणि म्हणून ख्रिस्ताशिवाय माझं जीवन मी कुणालाही समर्पित करणार नाही असा तिने ठामपणे निश्चय केला होता. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिचं आणि वडील यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आणि वडिलांनी तिला संपूर्णपणे ठार करण्याचं ठरवलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, ती आपलं जीवन जगत होती आणि तिच्या वडिलांना वाटत होतं की ती मूर्तीपूजकांची मध्यस्थी पडावी, पण तिने ते धुडकावून दिलं. त्याला वाटत होतं त्याने एका चांगल्या राजपुत्राबरोबर लग्न करावं. तिने सांगितलं मी ख्रिस्ताबरोबर लग्न केलेलं आहे आणि त्यासाठी वडिलांनी तिला खूप मारहाण केली आणि विशेषतः एका खोलीमध्ये तिला बंद करून टाकलं. परंतु जेवढं तिला मारहाण करत असेल तिला चमत्काराचा अनुभव येत होता, कारण तिच्या अंगावरील जखमा त्या रात्रीच्या वेळेला सगळ्या बऱ्या होत आणि सकाळी पुन्हा ती सुदृढ दिसत असे. तिला विशेषतः आगीचे चटके देण्यात आले, परंतु सकाळी पुन्हा ती बरी होत असे. तिला ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली, विशेषतः तिला जाळण्यासाठी मशाली तिच्या अंगाजवळ नेत असत तेव्हा ते आपोआप विझून जात आणि त्यामुळे तिच्या वडिलांचा एवढा संताप होत असे. परंतु ज्या अनेक वेळेला तिला जे मारहाण झाली आणि तिला रक्तबंबाळ केलं तरी देखील ती दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा व्यवस्थित बरी होत असे. आणि अशा वेळेला आई वडिलांबरोबर तिचं नातं बितं काही नव्हतं. मी काय करणार ते मी स्वतः ठरवणार आणि मी येशूचंच अनुकरण करणार. आणि म्हणून वडिलांनी तिला एक दिवस स्वतःच्या राजवाड्यामध्ये तिला तुरुंगवास घडवला आणि तिला बंद करून ते तिला खायला प्यायला सुद्धा देत नव्हते. आणि अशा वेळेला एक दिवस ती तेथून पळाली आणि तेथून जेव्हा ती निसटून पळाली त्यावेळा ती एका जंगलात गेली आणि त्या जंगलामध्ये एक भला मोठा दगड होता आणि ती जेव्हा गेली तेव्हा तो दगड आपोआप उघडला गेला आणि तिने त्या मुलीला आपल्या अंतःकरणात जणू काही घेतलं आणि तिचं संरक्षण केलं. मग तिच्या मागे जेव्हा तिचे वडील त्या जंगलात तिला शोधण्यासाठी आले तेव्हा ती सापडली नाही आणि नंतर तो निराशित होऊन परत गेला. पण तो त्यांचा राग भडकला होता आणि म्हणून एक दिवस ती अशाच प्रकारे जात असताना तिला खरोखर स्वर्गीय आनंद झाला, कारण तिला परमेश्वराचा साक्षात्कार होत होता आणि परमेश्वर तिच्यासाठी नवजीवन तयार करीत होते. अशाच प्रकारे ती एक दिवस तिला एका उंच टॉवर मध्ये बंद करण्यात आलेलं होतं आणि तेव्हा चमत्कारित्या ती तेथून सुटली आणि पुन्हा सुरक्षित ठिकाणी देवाच्या इच्छेनुसार पोहोचली. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, तिला काहीही कोणतीही शिक्षा केली तरी देखील त्या शिक्षेचा परिणाम तिच्यावर काहीच होत नसे आणि म्हणून तिला मारहाण केली, तुरुंगात टाकलं, तिला खूप जाळण्यात आलं, पण तरी सुद्धा तिने परमेश्वराच्या साहाय्याने सगळी दुःख दूर केली. रोज सकाळी ती बरी होत असे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो,
या ठिकाणी शेवटी तिचे वडील संतापले आणि नंतर त्याने एक तलवार घेऊन तिची मान कापून टाकली आणि तिला नष्ट केलं. आणि नंतर तेथून ते परतत असताना एक, ज्याला आपण अग्नी म्हणतो किंवा आकाशातून वीज पडली आणि तो मनुष्य अगदी धुळीत मिळाला आणि ज्याला आपण म्हणतो त्याची राख झाली एका क्षणामध्ये. आणि म्हणून आज माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण संत बार्बरा हिचा सण साजरा करतो अशासाठी की परमेश्वर हा तिच्या बरोबर आहे आणि परमेश्वराच्या चमत्काराने तिने अनेक गोष्टी केल्या. विशेषतः तिच्या मृत्यूनंतर तिच्या खाचेवरती जे अनेक लोक गेले ते अनेक लोक बरे झाले. त्याच्यामध्ये रोगी, महारोगी आणि सगळ्या प्रकारची माणसं बरी झाली. आणि म्हणून संत बार्बरा हिला ख्रिस्त सभेमध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे.